दर 6 वाजता आम्ही 4 वाजता वडापाव खातोय, संध्याकाळी एक टाइम फक्त जेवण भेटते आणि त्यातून गाड्या नील करतोय म्हणजे 10-5 रुपये माझी टाकते आणि आज ट्रान्सपोर्टची काय दिवस आणि स्वतः मालक चालक आहे, मी काय माझ्या गाडी ड्रायव्हर नाही. काय अपेक्षा आहे? माझे पैसे मला माघारी भेटा, मला काय अपेक्षा नाही तर आपला जीव देह सांगणार, बाकीचा काही विषय आपला देह सांगणार आणि तुमच्या पुढे तुम्हालाच कळत हा देह सांगलेला असतो. तर मी जर सांगा आता आज माझी रनिंग 36 आहे, तुम्ही सांगा मी आज वयाच्या तुम्ही कोट नाही सांगत 16-17 वर्षी गाडीच्या सीटा बसून मला सांगा आज 20 वर्ष माझी रनिंग म्हणजे 20 वर्ष माझं पूर्ण झालं गाडी चालवतो. अजून किती वर्ष गेली? 5 वर्ष गेली. 5 वर्षात काय सांगत जीव तुम्ही म्हणताय 18 वर्ष जर 11 सांगाळे तर 4-5 वर्ष किती सांगायचे? देह सोडून काय होणार? काय मग करून आता एवढं केलं जर समजा माझ्या पोत जर पुरी पोत जर माझ्या जात नाही तर मी करणार काय? जर समजा जर आज जर फसवणारी जर माणसं जर 4 माणसं जर जगात असली तर जर समजा ती जर आज म्हणजे मी गरीब माणूस आहे, आज माझ्या इथं कोण नाही, सातारा कोण नाही किंवा काय नाही, मग जर समजा जर ते जर कमवून जर या 4 लोकांनी जर मला जर कुठलं तर उद्या मी जरी समजा उद्या काही केलं तर मग नाही उद्या काय तुमचं देह निघून जाणार, पैसे तुमच्या देहाची किंमत जर शास्त्रज्ञांनी मी पण फ्रॉड करू शकतो ना, मी पण फ्रॉड करणार. म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीला ह्या माणसाला तयार कोणी केलं? फक्त नावना तावतडीने केलं आणि कशासाठी केलं? त्याचा स्वार्थ भागवण्यासाठी केलं. त्या 2 पोरींच्या हातातोंडातलं काढलं आणि स्वतःच्या पोराबाळांचं भागवायला तिकडे उलटा बसून थोडी तरी लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी. का लाज वाटत नाही या माणसाला अजिबात? अरे कुठं नेऊन ठेवले? तुझं नाव नावनात ठेवताना सुद्धा तुझ्या बापाने काहीतरी चांगला विचार केला असेल. आज त्या माणसाला इतकं वाईट वाटत असेल तुझ्या बापाला काय याचं नाव नावनात ठेवलं म्हणून. नवनाथावरून लोकांचा विश्वास उडायला लागला फक्त ह्या नालायका पाहिजे.